विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 8 नवीन प्रकरण सुरू करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या अंतर्गत आपला हा नवीन भाग आहे। या वर्षीच्या सिलेबसमध्ये लास्ट इयर मागच्या वर्षीपासून सुरू झालेला हा भाग होता। भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया, जी काही वित्त व्यवहाराच्या संदर्भातली जी शासनाची जी भूमिका असते त्या भूमिकेच्या बाबतचं हे संपूर्ण प्रकरण आहे। आणि भारतामध्ये, आपल्या देशामध्ये पैसा उभारणी आणि उभारलेला पैसा खर्च करणे, आणि हा जो पैसा उभारला जातो आहे हा लोकांकडून उभारला जातो आहे, जनतेकडून उभारला जातो आणि हा पैसा जनतेसाठीच खर्च केला जातो आहे। या दृष्टीने आपण याचा आजच्या या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। पहिला भाग प्रकरण या भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार यामध्ये शासन, मी इथे लिहिलेलं आहे लेफ्ट साइडला बघा, आपण बघतो आहे की शासन म्हणजे काय किंवा शासन कशाला म्हणते आहेत, तर विशिष्ट प्रदेशातील, म्हणजे एक एरिया असेल, जसं आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, बंगाल आहे, पश्चिम बंगाल आहे, अन्य आहे म्हणजे अन्य घटक आहेत, राजस्थान आहे, गुजरात आहे, विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी, म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक व अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय। हे देशाच्या बाबत सुद्धा असू शकते आहे। विशिष्ट प्रदेशातील, मग आता विशिष्ट प्रदेश म्हणजे संपूर्ण देश असू शकतो आहे, आणि म्हणून संपूर्ण देशातील किंवा देशातील जे घटक राज्य आहेत या राज्यामधील विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक व अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय। आता औपचारिक म्हणजे कायद्याप्रमाणे, लिगल प्रोसेस प्रमाणे निर्माण केलेली संस्था, किंवा अनौपचारिक म्हणजे काही ठराविक लोक एकत्र येऊन त्यांनी आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार करून घेतले आणि त्या आधारावर शासन व्यवस्था चालवली जात असेल तर त्याला आपण अनौपचारिक असं म्हणतो आहे। औपचारिक आणि अनौपचारिक शासन व्यवस्था। अनौपचारिक मध्ये, जसं औपचारिक आपल्या देशात, जसं महाराष्ट्र शासनाचं, आपण महाराष्ट्र शासनामध्ये जे आपण प्रतिनिधी निवडून देतो, ज्यांना आपण आमदार म्हणतो आहे, ते आमदार आपण निवडून दिलेले आहे आणि हे कायद्याच्या चौकटीत राहून निवडून दिलेले आहे। हे झालं औपचारिक। अनौपचारिक म्हणजे ज्याला कायद्याची चौकट नाही, परंतु ठराविक गोळा झालेल्या लोकांनीच आपले कायदे तयार करून घेतले की असं असं करायचं। मी काल त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलेलं होतं की गणेशोत्सव मंडळामध्ये जे 10-20 लोक एकत्र येतात आणि ते ठरवून टाकतात की या वर्षीचा गणेशोत्सव मंडळ सादर करायचा असेल, चांगला करायचा असेल, तर मग त्यामधल्या त्याला एका प्रमुखाला निवडतात, त्याला अध्यक्ष बनवतात, दुसरा असेल त्याला सचिव बनवतात, असं करून एक आपलं मंडळ तयार करतात आणि त्याचे कायदे ठरवून गेलेले असतात की कुठून किती पैसा गोळा करायचा, गोळा केलेला पैसा कोणकोणत्या बाबीवर कसा खर्च करायचा हे ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्यांचा कार्यभार चालतो। हे अनौपचारिक शासन भाग आहे। तिथे कोणी जर विरोध केला तरी काय म्हणताय, आपण ठरवलेला त्याप्रमाणेच होणार, म्हणजे गणपती जर मांडायचा तर याच्यावर एवढेच पैसे खर्च होणार, म्हणजे अशा प्रकारचं जे ठरवून घेतलेलं घटक असते त्याला आपण अनौपचारिक असा घटक असं म्हणतो आहे। अनौपचारिक संस्था याला आपण शासन असं म्हणतात। औपचारिक आणि अनौपचारिक संस्था होय। मग शासनाची कार्य दोन प्रकारची दिलेली आहे। एक आहे सक्तीची कार्य आणि दुसरा ऐच्छिक कार्य। सक्तीची म्हणजे जी करावीच लागेल, सक्तीची कार्य म्हणजे शासनाला ती करावीच लागेल, म्हणजे ज्यामध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण, म्हणजे भारत सरकार आहे आपलं भारताच्या ह्याच्यात, की भारताच्या ज्या परिसीमा ठरलेल्या या सीमेच्या अंतर्गत आपण राहतो आहे, या सीमेचं रक्षण करण्याचं, परकीय आक्रमणापासून रक्षण करण्याचं काम हे भारत सरकारचं आहे, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचं आहे आणि त्याप्रमाणे हे काम होणार। हे सक्तीचं कार्य आहे की त्या ठिकाणी परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, म्हणजे आपल्या देशामध्ये आपण राहतो कायदा आणि सुव्यवस्था, ज्याला आपण पोलीस व्यवस्था म्हणतो आहे। पोलीस म्हणजे आतमध्ये जे काही चाललंय, सर्व नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे न्याय व्यवस्था। हा जो घटक आहे, ही सक्तीची कार्य आहे, ते शासनाला करावीच लागतात। म्हणजे भारत सरकार असेल तर संपूर्ण घटकाच्या बाबत आहे, परंतु राज्य सरकार असेल तर राज्य सरकारला करावं लागते आहे। म्हणजे प्रत्येक राज्यातल्या नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे, शासनाची आहे। त्याला सक्तीचं कार्य असं म्हणत आहे। तर ऐच्छिक कार्यामध्ये काय आहे, तर ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य, म्हणजे शिक्षण दिल्या गेलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाचं आरोग्य सांभाळलं गेलं पाहिजे, तर शिक्षण आणि आरोग्य याची तरतूद करण्यात आलेली आहे।
निवृत्ती वेतन दिल्या गेलं पाहिजे आहे किंवा निवृत्ती वेतनाची आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना म्हणजे कल्याणकारी राज्यामध्ये लोकांना सामाजिक सुरक्षा पुरविणे, त्यानंतर काही सामाजिक उपाययोजना करणे, हे सारे घटक त्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे ऐच्छिक कार्यामध्ये. आता ऐच्छिक कार्य म्हणजे काय, तर ते केलीच पाहिजे, जबरदस्ती नाही, केलीच पाहिजे जबरदस्ती नाही, परंतु सक्तीच्या कार्यामध्ये सरकारने करायलाच पाहिजे, परकीय आक्रमणापासून संरक्षण करायलाच पाहिजे, देशातील सामाजिक व्यवस्था सांभाळताना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायलाच पाहिजे, देशात अनागोंदी कारभार आणि जे काही हिंसाचार मासता कामा नये, म्हणून त्यासाठी हे सर्व कार्य सरकारला करावीच लागतात, म्हणून ही सक्तीची कार्य. तर ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, सामाजिक सुरक्षा आहे, हे काम ऐच्छिक काम आहे, पण हे सुद्धा केली जाते आहे, कारण ज्या लोकांना आपलं सरकार चालवायचं आहे त्या लोकांना ही सर्व कामं पूर्ण करावी लागतात आणि म्हणून ऐच्छिक कार्य पूर्ण केली जाते आहे. आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार टायटल घेतलेला आहे. मग भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय? साधी संकल्पना आहे. वित्त व्यवहार म्हणजे काय, तर उत्पन्न आणि खर्च यांचा व्यवहार होय. मिळालेलं उत्पन्न आणि या उत्पन्नाचा खर्च कसा करायचा याचा जो व्यवहार केला जातो आहे त्याला आपण वित्त व्यवहार असं म्हणतो आहे. म्हणजे मिळालेल्या पैशाचा वापर कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, केव्हा करायचा, कसा करायचा, हे सारी घटना ठरवणे यालाच आपण वित्त व्यवहार असं म्हणतो आहे. म्हणजे साधी संकल्पना सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स म्हणजे लोकांकडून गोळा केलेला पैसा तो कसा खर्च करायचा याची जी रूपरेषा ठरवल्या जाते आहे त्याला आपण वित्त व्यवहार असं म्हणतो आहे. आणि म्हणून वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा व्यवहार होय. सार्वजनिक व खाजगी वित्त व्यवहार यातील फरक. सार्वजनिक व खाजगी वित्त व्यवहार यामधील फरक. सार्वजनिक म्हणजे सरकारचा आणि खाजगी म्हणजे वैयक्तिक माणसाचा. या वित्त व्यवहारामध्ये काय फरक आहे, तिथं मी जागेच्या मागे दोन घटक लिहा. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाली लिहिलाय खाजगी वित्त व्यवहार. सार्वजनिक म्हणजे सरकारचा वित्त व्यवहार आणि खाली लिहिलाय खाजगी वित्त व्यवहार. तुमच्या पुस्तकामध्ये दोन बाजूला कंपॅरिझन करून दिलेला आहे बघा. पेज नंबर 71 असेल. पेज नंबर 71 वर राईट साइडला दिलेला आहे. उद्दिष्ट वगैरे हा घटक दिलेला आहे. तिथं उद्दिष्ट आहे, खर्चाचे निर्धारण आहे, पतस्थिती आहे, चलन छापण्याचा अधिकार वगैरे वगैरे घटक दिलेला आहे. मी ते शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे आणि खालीवर लिहिलेलं आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे थोडक्यातपणा. सार्वजनिक वित्त व्यवहार समाजाला महत्तम लाभ कसा होईल तो उद्देश ठेवून जे व्यवहार केले जातात त्याला सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतात. समाजाला मॅक्झिमम लाभ, महत्तम लाभ समाजाला कसे मिळतील तो घटक विचारात ठेवून जे खर्च केले जात आहे किंवा जो व्यवहार केला जातो आहे त्याला आपण सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतो आहे. दुसरा आहे खर्चाचे विविध मार्ग. खर्चाचे विविध मार्ग म्हणजे विविध बाबींवर खर्च केला जातो. सरकारला विविध घटकांवर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने किंवा समाजातील कल्याणाच्या दृष्टीने विविध घटकांवर खर्च करावा लागतो. खर्चाचे विविध मार्ग आहे. तिसरा घटक आहे शासनाची पत बाजारात मोठ्या प्रमाणावर असते. गव्हर्नमेंटचं आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंटची क्रेडिट आहे बाजारात. त्यामुळे गव्हर्नमेंटने जो कुठला प्रोजेक्ट सुरू केला असेल त्या प्रोजेक्टच्या बाबत कोणी शंका कुशंका करण्याचं कारण नाही. त्यांची पत बाजारामध्ये सर्वात जास्त असते. त्यांनी एखादी वस्तू जसे आपण भाग भांडवल म्हणतो आहे की त्यांनी शेअर्स विकायला काढले, सरकारचे असेल इमिजिएट विकल्या जातात कारण विश्वास, कारण त्याची क्रेडिट आहे. सरकार आपण नोकरीच्या बाबत बघा ना काय होतं. नोकरीच्या बाबत सरकारी नोकरी आहे गॅरंटी आहे म्हणे, खाजगी नोकरी आहे काही भरोसा नाही आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की सरकारी यंत्रणेमध्ये आहे त्यांची पत सर्वात जास्त आहे, खाजगी व्यवहारामध्ये पत नसते किंवा नाहीच्या बरोबर. याचं कारण आहे की तिथे गॅरंटी नाही आणि म्हणून शासनाची पत बाजारात मोठ्या प्रमाणावर असते. शासन बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करू शकते आहे किंवा पैसा उभा करू शकते आहे. त्यानंतर चौथा घटक होता चलनाची छपाई, पैसा छापण्याचे अधिकार. आपण पुढे आहे आपल्याला चॅप्टर मध्ये. पैसा छापण्याचे अधिकार फक्त आरबीआय, आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक. आणि पैसा छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे आणि म्हणून चलनाची छपाई फक्त आरबीआय द्वारे केली जाते आहे. दुसऱ्या कोणत्याही माणसाला पैसा छापण्याचा अधिकार नाही. आणि हे जे सार्वजनिक वित्त व्यवहार आहे हे अधिक लवचिक असतात, प्लस मायनस केल्या जातात. म्हणजे एखादा घटक असा लक्षात आलं
की इथे आपल्याला पैसा खर्च करून फायदा नाही, सरकार बदलवून टाकते, ती योजना बदलवून टाकते, दुसरीकडे घेते, म्हणजे ते पटापट त्यांना बदलण्याचा त्याच्या म्हणजे अधिक लवचिक आहे. याच्या एक्झॅक्ट विरुद्ध सार्वजनिक विरुद्ध थोडा भाग खासगी वित्त व्यवहार आहे. इथे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाला महत्वाचा लाभ, महत्तम लाभ असा लिहिलेला आहे. इथे स्वहिताची पूर्तता. खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय होतं, स्वहिताची पूर्तता, म्हणजे मला जे असेल, मला जो फायद्याचा होत असेल ते मी करणार, तो सरकारच्या बाबत लोकांना फायदा होईल याचा विचार नाही करणार. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय होत आहे, सरकार समाजाला ज्या घटकाचा फायदा होईल त्याचा विचार करते आहे. खाजगीमध्ये स्वहिताचा विचार असतो. मोबाईल सेवा आपल्या इथे बघा, मोबाईल सेवा बीएसएनएल पुरवते, बीएसएनएल पुरवते आणि मोबाईल सेवा जिओ पण पुरवते. परंतु बीएसएनएल चे रेट, बीएसएनएल चे प्लॅन, जिओचे प्लॅन यामध्ये फरक आहे. का फरक आहे, इकडे याला स्वतःचा खाजगी आहे, तिथे त्यांना असं वाटतंय की गावखेड्यापर्यंत आपले हे जे आहे कम्युनिकेशन मीन्स आणि कम्युनिकेशन हा घटक गावखेड्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून कमीत कमी दरात बीएसएनएल लोकांना ही सेवा पुरवते. समाजाचं हित, जिओला अंबानी फॅमिलीला समाजाच्या हिताशी काय घेणं देणं, कमवायचा आहे तो पैसा आणि त्यामुळे स्वहिताची पूर्तता. म्हणजे अंबानी असेल, अजून कोणी असेल, मित्तल असेल, अजून कोणी असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, स्वहिताचा, कारण त्यांना त्यांचा विचार करायचा आहे. कुणी खाजगी दुकानदार जरी असेल ना तरी तो स्वतःच्या हिताचा विचार करणार आणि म्हणून स्वहिताची पूर्तता. खाजगी वित्त व्यवहार जे केले जातात ते स्वहितासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी केले जातात. हे जे व्यवहार असतात ते समाजाच्या फायद्यासाठी असतात. दुसरा आहे वैयक्तिक उत्पन्न व खर्चाचा विचार. इथे खर्चाचे विविध मार्ग आहेत, विविध घटकातून पैसा गोळा केला जातो, विविध घटकांवर खर्च केला जातो. तर इथे काय, वैयक्तिक उत्पन्न व खर्चाचा विचार एका माणसाचा, एका कुटुंबाचा, एका संस्थेचा हा विचार केला जातो आहे. म्हणजे वैयक्तिक उत्पन्न व वैयक्तिक खर्चाचा विचार या ठिकाणी केला जातो आहे. हा दुसरा फरक आहे. तिसरा फरक आहे छपाई. छपाई अधिकार व खाजगी व्यक्तीला नाही. कुठला छपाईचा, नोटा छापण्याचा. हे मी आरबीआयचं जे लिहिलेलं आहे ना, तिकडे नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. रिझर्व्ह बँक ही भारत सरकारची बँक आहे, पण असा व्यवहार खाजगी कितीही श्रीमंत माणूस असेल भारतातला, त्याची कितीही बाजारात पत असेल, परंतु ते पत असेल, श्रीमंत असेल, तरीही त्या माणसाला नोटा छापण्याचा अधिकार नाही. कोणत्याही भारतीय माणसाला नोटा छापण्याचा अधिकार नाही. म्हणजे त्याचा अर्थ छपाई अधिकार खाजगी व्यक्तीला नाही. तो माणूस किती श्रीमंत असेल, किती कर्तृत्व काही जरी असेल, तरी नोटा छापण्याचा अधिकार नाही. हा याचा फरक आहे. सार्वजनिक व खाजगी वित्त व्यवहारामधला हा फरक आहे की कुणालाही नोटा छापण्याचा व्यवहार अधिकार नाही. इथे नोटा छापण्याचा अधिकार फक्त सरकारची बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांना. त्यानंतर बदलास वाव नाही. यांनी जे काही ठरवलेलं असेल तर यांचे बदल फार मोठे करायची गरज पडत नाही. सहजासहजी बदलत नाही. त्यांची ठरलेली स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीवर हे लोक काम करतात. म्हणजे समाजाचं नुकसान होते आहे म्हणून ते काही बदल करणार नाही. म्हणजे जसं आता गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये ज्या बँक होत्या, कोणत्या की नॅशनलाइज बँक, मधल्या काळामध्ये कोरोना आला. कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडून ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्या कर्जाला 3 हप्त्यापर्यंत स्थगिती दिलेली होती की 3 हप्त्यापर्यंत कर्ज नाही भरलं तरी काही हरकत पडणार नाही. कशासाठी, सार्वजनिक लोकांचा विचार करून. पण जिथून खाजगी माणसाकडून कर्ज घेतलं असेल तर तो तर म्हणणार ना, मला महिन्याचे पैसे पाहिजे, जे तुझ्याकडे इन्स्टॉलमेंट येते ते पाहिजे आहे, बाकीचं आम्हाला काही माहित नाही. म्हणून बदलास वाव, इथे वाव नाही, जे आहे ते आहे. तिथे पटकन बदल केला. काय बदल केला की नाही, लोक अडचणीत आलेले आहेत, लोकांचे रोजगार गेलेले आहेत, उत्पन्नाचे साधनं नाहीत आणि म्हणून लोकांनी कर्ज घेतले. 3 महिन्यापर्यंत पैसे नाही भरले तरी स्थगिती ठेवलेली आहे, परंतु 3 महिन्यानंतर भरता येईल. इथे तर प्रत्येक महिन्याला मागितलं जाते आहे. म्हणजे अधिक लवचिक असतात इकडचा भाग सार्वजनिक वित्त व्यवहार, परंतु खाजगी वित्त व्यवहारामध्ये बदलास वाव नाही. जे आहे ठरलेलं आहे स्टॅटिक, तुम्ही महिन्याला इतके पैसे आम्हाला इन्स्टॉलमेंट देणार, तेवढे देणार, मग काही बाकीचा घटक नाही. त्या ठिकाणी हा विचार केला गेलेला नव्हता, बदलास वाव नाही. आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम. समजा एखाद्या माणसाने असा निर्णय घेतला की मला बाजारामध्ये या वस्तू विकायच्या नाहीत, काही फरक नाही पडणार. सरकारने असा निर्णय घेतला तर फरक पडू शकतो, पण एखाद्या खाजगी माणसाने असा निर्णय घेतला असेल तर काहीही फरक पडणार नाही. कारण एका माणसाचा भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही. हाच यामधला सार्वजनिक व खाजगी मधला हा फरक आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये जर सरकारने निर्णय घेतला तर त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण देशातील जनतेवर होतात.
परंतु खाजगी माणसाने असा जर अनुभव घेतला किंवा खाजगी माणसाने जर असा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम फार मोठे दुर्गामी परिणाम होत नाही आणि म्हणून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम आहेत. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर फार मोठे परिणाम होत नाही. तर हा खाजगी आणि सार्वजनिक वित्त व्यवहारामधला फरक आहे. हा फरक आपण पाहिला आहे. एखाद्या वेळेस आपल्याला फरक स्पष्ट करा असं विचारल्या जाऊ शकते. तिसरा घटक, आता मात्र आपलं संपूर्ण मेन पार्ट्स, आपलं संपूर्ण चॅप्टर आहे हे जे मी तुमच्या समोर लिहिलेला आहे. हा तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हा संपूर्ण तक्ता पेज नंबर आपल्याला 71 वर दिलेला आहे. तरी मी ब्लॅकबोर्डवर का लिहिला, कारण हा संपूर्ण भाग आपल्याला संपूर्ण समजून घ्यायचा. ज्याच्याकडे पुस्तकं नसतील त्यांनी हा तक्ता आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पाहून आपलं काम पूर्ण करता येईल. सार्वजनिक वित्त व्यवहार. आता सार्वजनिक वित्त व्यवहार कोणकोणत्या माध्यमातून चालत आहे. सर्वात पहिला घटक आहे सार्वजनिक खर्च. दुसरा घटक आहे सार्वजनिक उत्पन्न, म्हणजे इथे खर्चही आहे उत्पन्न आहे. त्यानंतर सार्वजनिक कर्ज तिसरा घटक. चौथा घटक आहे खर्चाचे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा घटक आहे वित्तीय प्रशासन. म्हणजे आपल्याला हे संपूर्ण चॅप्टर या 5 घटकांमध्ये पाहायचं आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, त्याच्या खाली टायटल लिहिलं आहे सार्वजनिक वित्त व्यवहार. त्याचा फ्लो चार्ट दिलेला आहे. या फ्लो चार्ट मध्ये काय, तर सार्वजनिक वित्त व्यवहार या 5 घटकांमधून चालतात. पहिला घटक आहे सार्वजनिक खर्च, दुसरा घटक आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा घटक आहे सार्वजनिक कर्ज, चौथा घटक आहे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा घटक आहे वित्तीय प्रशासन. या 5 घटकामध्ये मग आपण हे 5ही घटक स्टेप बाय स्टेप आपल्या पुस्तकामध्ये या प्रत्येक घटकाला आपण समजावून घेणार. उदाहरणार्थ सार्वजनिक खर्च असेल तर या सार्वजनिक खर्चामध्ये बघा कोणकोणते घटक येतात खाली लिहिलेला आहे. सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च, म्हणजे विकासाच्या वेगळा खर्च, असे 4 खर्च यामध्ये येतात. याचे 4 पॉइंट्स आपल्याला पुस्तकात नेक्स्ट पेजला दिलेले, आपण ते तेव्हा पाहू. जेव्हा असेल जेव्हा आपण याचं एक्सप्लेनेशन घेऊ तेव्हा आपण पाहू. पण सार्वजनिक खर्चामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, रेव्हन्यू ज्याला एक्सपेन्सेस म्हणतायत, रेव्हन्यू खर्च ज्याला म्हणतायत त्याचा महसुली खर्च, भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च, विकास डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस आणि विकासेतर म्हणजे डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त म्हणजे दुसरे जे खर्च असतात त्याचा समावेश विकासेतर खर्च, ज्यामुळे प्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होत नाही, ज्यामध्ये प्रत्यक्षपणे उत्पादनाची भर पडत नाही, असे जे खर्च केले जातात त्याला विकासेतर खर्च असं म्हणतात. विकासाच्या व्यतिरिक्त. आणि विकास खर्च कोणता, ज्यामुळे खर्च केल्यानंतर रोजगार निर्माण होतो, नवीन रोजगार निर्माण होतात, लोकांना फायदा होतो आहे, अशा गोष्टीसाठी जो खर्च होतो त्याला विकास खर्च असं म्हणता आहे. तर सार्वजनिक खर्चामध्ये हे 4 खर्च. मग आता सार्वजनिक उत्पन्न, याच्या फ्लो चार्ट मध्ये सार्वजनिक उत्पन्न कोणत्याच्या, एक आहे कराच्या माध्यमातून आणि दुसरं करेत्तर उत्पन्न, कराच्या व्यतिरिक्त, कराच्या व्यतिरिक्त मिळणार उत्पन्न. मग पहिला घटक पाहणार करामधून कोणते कर की ज्यामधून उत्पन्न मिळते आहे. पहिला घटक आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, या 2 घटकां आपण मग डिटेल घेणार. आता फक्त मी तुम्हाला फ्लो चार्ट सांगतो आहे की आपल्याला या चॅप्टर मध्ये हा संपूर्ण भाग घ्यायचा आहे. प्रत्यक्ष करामध्ये प्रमाणशील कर राहणार आहे, प्रगतिशील कर राहणार आहे आणि प्रतिगामी कर राहणार. म्हणजे प्रत्यक्ष कराचे 3 भाग आहेत. अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू आणि सेवांवरील कर, हा घटक आपल्या सर्वांना माहिती आहे. जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी माहिती आहे ना, 18%, 12%, 6%, 5%, 0%, म्हणजे असे जीएसटी लागते आहे. मॅक्झिमम जीएसटी 18% प्रमाणे आहे. आणि 18%, 18 दुने 36 होते बरं, जे कारण 18% केंद्र सरकारचं आणि 18% राज्य सरकारचं. 11% असेल तर 11% केंद्र सरकारचं, 11% राज्य सरकारचं. फक्त एकच कर असं सरकारने म्हटलं, पण अन्य कर आहे. आपण जेव्हा जीएसटी पाहू त्याचा विचार करू. पण वस्तू व सेवांवरील कर, अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू आणि सेवांवरील कर ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो आहे, हे करेत्तर आपल्याला उत्पन्न, सॉरी कराचं उत्पन्न आहे, अप्रत्यक्ष कराचं उत्पन्न आहे वस्तू व सेवांवरील कर जीएसटी. मग करेत्तर
तर म्हणजे कराच्या व्यतिरिक्त, टॅक्सच्या व्यतिरिक्त कशापासून उत्पन्न मिळते सरकारला? टॅक्सच्या व्यतिरिक्त, टॅक्स न घेता शुल्क आकारलं जाते सरकारकडून. विविध प्रकारचे शुल्क आपण टॅक्स भरतो म्हणजे शुल्क आकारला जाते आहे. विविध प्रकारचे शुल्क आकारला जाते आहे. त्यानंतर नंबर 2, सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत या आधारावरून आपल्याला पैसा म्हणजे सरकारला पैसा मिळतो आहे. त्यानंतर विशेष अधिभार लावला जातो, स्पेशल टॅक्स म्हणजे विशेष अधिभार, एखाद्या घटकावर विशेष अधिभार, जसं आपण इन्कम टॅक्स आणि त्याच्यावर सेस म्हणून लावला जातो आहे. आता तुम्हाला माहित नसेल, इन्कम टॅक्स भरल्यानंतर त्याच्यावर सेस लावला जातो, तो शिक्षण शुल्क कर म्हणून लावला जाते आहे. म्हणजे आपण जो टॅक्स येतो इन्कम टॅक्स, त्याच्यावर हा पुन्हा कर लावला जातो आहे, त्याला विशेष अधिभार असं म्हणत आहे. चौथा घटक आहे कराच्या उत्पन्नामध्ये दंड व दंडात्मक रक्कमा, म्हणजे दंड आकारला जातो, पेनॉल्टी. जसं त्यातल्या विविध घटकांमधला एक घटक असतो दंडाचा. आपल्याला सर्वांना माहित आहे, जो गाडी चालवतो आणि सिग्नल तोडला आणि पोलिसने गाडी पकडली की त्याला दंड भरावा लागतो. हा जो भरतो दंड, त्याची रशीद फाडल्या जाते आहे, हा सारा पैसा सरकारकडे जमा होतो आहे, ज्याला आपण दंड म्हणतो आहे. आपल्याला तो पैसा भरावा लागतो आहे, हा घटक आहे. अन्य अजून बाकीचे घटक असतात. उदाहरण तुमचं सुद्धा, आपण वेळेच्या आतमध्ये फॉर्म भरला तर आपल्याला 430 रुपये लागतात, परंतु वेळेपेक्षा जास्तीच्या उशिरा फॉर्म भरला तर त्याच्यावर 50 रुपयाची पेनॉल्टी लागते, दंड भरावा लागतो. म्हणजे हा जो भरलेला दंड हा सरकारकडे जमा होतो. हा कराच्या व्यतिरिक्त मिळणार. दरवर्षी सरकारला दंड आणि दंडात्मक रकमामधून करोडो रुपयाचं उत्पन्न प्राप्त होते जनतेकडून. म्हणजे वाहतुकीच्या आपण पाहिला, वाहतुकी नियम, सिग्नल तोडला टॅक्स, लायसन नसेल, 3 टेबल सीट गाडी चालवली असेल टॅक्स भर. म्हणजे तुमची गाडी पकडली गेली की तुम्हाला तो टॅक्स भरावा लागतो किंवा तो दंड भरावा लागतो आहे, तो दंड द्यावा लागतो आहे. आणि म्हणून दंड व दंडात्मक रक्कमा हा घटक सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचा भाग आहे. त्यानंतर सरकारला काही भेटी, गिफ्ट ज्याला म्हणतो आहे, गिफ्ट मिळते आहे आणि काही अनुदान मिळते आहे. विदेशामधून वगैरे अनुदान प्राप्त होत आहे. त्या अनुदान, भेटी आणि अनुदानाचा संबंध यामध्ये येतो आहे. भेटी आणि अनुदानाची रक्कम ही सरकारचं उत्पन्न असते आहे. त्यानंतर सरकार काही घटकांवर विशेष कर लावते आहे. विशेष कर असतो आहे, त्या कराचा विशेष कर आपण पाहिलं असेल, जेव्हा आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो आणि जो रोड तयार केलेला असतो बीओटी तत्वावर, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्वावर जे रस्ते तयार होतात आणि आपण जो टॅक्स भरतो आहे, टोल टॅक्स, रस्ते तयार करण्याची जबाबदारी ही शासनाची, सरकारची आहे. पण शासनाकडे पैसा उपलब्ध नाही, म्हणून शासन एखाद्या खासगी माणसाला सांगते आहे का हा एवढा रस्ता तुम्ही तयार करा. हा रस्ता तयार केल्यानंतर याच्यावर तुम्ही टॅक्स आकारा आणि आकारल्यानंतर तुमच्या 10 वर्षात तुमचा टॅक्स वसूल झाला की हा रस्ता आम्हाला ट्रान्सफर करा. म्हणजे त्याला म्हणतात बीओटी तत्वावर. बिल्ड म्हणजे बांधणे, ओ म्हणजे ऑपरेट करणे आणि टी म्हणजे ट्रान्सफर करणे. म्हणजे तो खासगी जो कोणी असेल, ठेकेदार किंवा खासगी माणूस, कंपनी, तो रस्ता उभारणी करतो, त्याच्यावर आपला टोल टॅक्स लावतो आणि तो टोल टॅक्स 10 वर्षांनी वसूल झाला की बंद करून सरकारला तो रस्ता देऊन टाकतो आहे. यावर जो टोल टॅक्स आपण भरतो आहे, खरं तर रस्ता तयार करण्याचं काम कुणाचं होतं? सरकार. पण सरकारने नाही केलं, त्यावर जो विशेष कर लावला तो टोल टॅक्स आहे. अन्य काही घटक असतात त्याच्यावर विशेष कर लावला जात आहे. आणि करेक्टर उत्पन्न हे कर्ज घेऊन उत्पन्न. आता हा उत्पन्न कर्ज का? कारण एखाद्या कर्जातून देणी निर्माण होते आहे. कर्ज घेतलं तर पैसे वापस करावं लागेल, पण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याजवळ उत्पन्न आलेलं असते ना. जेव्हा कर्जाची रक्कम येते तेव्हा पैसे आलेले असतात ना आपल्याजवळ. आणि म्हणून करेक्टर उत्पन्न, कर्जाच्या माध्यमातून उत्पन्नाची रक्कम उभी केली जाते आहे. करेक्टर उत्पन्न आपण याचे सर्व डिटेल्स घेणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक कर्ज उभं करताना अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज हे दोनच घटक आहेत. देशाच्या अंतर्गत आपण कर्ज सरकार घेत असेल तर त्याला अंतर्गत कर्ज म्हणते आहे. आणि देशाच्या बाहेरच्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँक आहे, IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, अन्य दुसऱ्या कुठल्या देशाच्या संस्था असतील त्यांच्याकडनं कर्ज घेतलं जात असेल तर त्याला बाह्य कर्ज असं म्हणतात. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज या माध्यमातून सरकार कर्जाची उभारणी करते. म्हणजे त्यात सार्वजनिक वित्त व्यवहाराचा भाग यामध्ये येतो आहे. 7 राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरण या अंतर्गत सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक कर्ज हे राज्य वित्तीय धोरण म्हणजे स्टेटचं हे राज्य वित्तीय धोरण आहे. सार्वजनिक खर्च या माध्यमामधून त्याचा विचार केला जातो आहे. सार्वजनिक महसूल कसा मिळतो आहे या माध्यमातून त्याचा विचार केला जातो आहे.
आणि सार्वजनिक कर्ज या माध्यमातून त्याचा विचार केला जातो. हे 3 घटक या ठिकाणी आपल्याला राज्य वित्तीय धोरणामध्ये पाहायचे आहेत. ते घटक पण सोपं काम आहे. याच्यामध्ये एकच पॅरेग्राफ दिलेला आहे राज्य वित्तीय धोरणामध्ये. आणि लास्ट होतं वित्तीय प्रशासन, फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये वित्तीय प्रशासनामध्ये शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न, खर्च आणि कर्ज या 3 घटकाचा विचार करायचा आहे. अंदाजपत्रक ज्याला आपण बजेट असं म्हणतो आहे. दरवर्षी भारत सरकारचा बजेट फरवरी महिन्यामध्ये सादर केला जातो. भारत सरकारचं वित्तीय वर्ष आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. भारत सरकारचं वित्तीय वर्ष 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते. आपण राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. बरं, भारत सरकारचं वित्तीय वर्ष जे सुरू होते आहे ते 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला बंद होते. तर हे शासकीय अंदाजपत्रक दर वर्षाच्या काळामध्ये आगामी वर्षासाठी आपला खर्च काय असेल, आगामी वर्षामध्ये आपलं उत्पन्न काय असेल या संबंधामध्ये सरकार जो एक लेखाजोखा तयार करून सादर करतो आहे त्याला आपण शासकीय अंदाजपत्रक असं म्हणतो आहे या चॅप्टर मध्ये. तर आपण आपल्या या संपूर्ण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या अंतर्गत हा जो चार्ट आहे फ्लो चार्ट या अंतर्गत आपण संपूर्ण भाग घेणार आहोत. बाकीचा भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये किंवा आपली जी पुढची तासिका असेल त्या तासिकेमध्ये घेणार.